शेती संबंधातील महत्त्वाच्या ठळक बातम्या, पीएम किसान, इतर महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या होळीला लाखो गृहिणींना मोफत गॅस सिलेंडरची भेट मिळेल. होय, 2 मार्च रोजी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी दिल्लीतील 15.47 लाख रेशन कार्डधारक कुटुंबांच्या खात्यात डीबीटीद्वारे सुमारे 129 कोटी रुपयाची रक्कम मोफत एलपीजी सिलेंडरसाठी पाठवतील. स्मार्ट मीटर, अचूकता, पारदर्शकता आणि बचतीकडे महावितरणचे एक ठोस पाऊल. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून महावितरण महाराष्ट्रातील लाखो घरांमध्ये आधुनिक वीज यंत्रणा आणत आहे. मोबाईलवर वीज वापराची माहिती, तक्रारींमध्ये मोठी घट आणि प्रति युनिट सवलतीमुळे थेट आर्थिक लाभ, हे परिवर्तन घराघरात पोहोचत आहे. नागरिकांना आव्हान, आपल्या घरात स्मार्ट मीटर बसवून घ्या आणि विकसित कार्यक्षम महाराष्ट्राच्या उभारणीत सहभागी होण्याचं आवाहन महावितरणकडून करण्यात आलेलं आहे. पीएम किसान योजनेद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयाची मदत केंद्र सरकारकडून मिळते. त्यातच आता एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती आलेले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेमध्ये म्हटलं की 1 फेब्रुवारी 2019 नंतर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतली आहे. त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला जाईल. राज्याने आतापर्यंत 7 हप्ते दिले आहेत. साधारण 13,000 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिले असल्याची माहिती या ठिकाणी विधानसभेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर विधानसभेमध्ये मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांकडून अनावधानाने चुकीचा पर्याय निवडला, अशा लाभार्थी महिलांना पुन्हा एक वेळ सुधारणेची संधी 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आता शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकरी बांधवांनो, पश्चिम बंगाल सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. थेट शेतकऱ्यांकडून 12 लाख टन बटाटा खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम बंगाल सरकारने थेट शेतकऱ्यांकडून 12 लाख टन बटाटा खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. केळीसाठी हमीभाव, शासकीय खरेदी केंद्रे सुरू करणे शक्य नाही. फलोत्पादन मंत्र्याची माहिती. केळीसाठी शासकीय खरेदी केंद्रे अथवा विशेष बाजार हस्तक्षेप योजना राबवणे शक्य नसल्याची माहिती फलोत्पादन मंत्री यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, परभणी हिंगोलीत हरभरा विक्रीसाठी 19 केंद्रे. सहकारी पणन महासंघ, एनसीएफच्या राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांच्यातर्फे 11 केंद्रावर असे 2 जिल्ह्यात 19 केंद्रावर म्हणजे 1 ते 31 मार्च या कालावधीत ऑनलाईन शेतकरी नोंदणी केली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफीबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती तयार केली असून त्याचा अहवाल अपेक्षित आहे. कर्जासंदर्भात आम्ही जे काही आश्वासन दिले आहे ते आम्ही योग्य वेळी पूर्ण करू, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केलेला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 4,601 कोटी एफ.आर.पी. थकीत आहे. 14 दिवसात एफ.आर.पी. अदा करणे प्रत्येक कारखान्यांना बंधनकारक असल्याचं सहकार मंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलेले आहे.
राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांशी महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न जलद गतीने सोडवण्यासाठी तसेच महसूल प्रशासन अधिक लोभाभिक व गतिमान करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात येणार आहे. ही अपडेट शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कांद्याचे बाजारभाव हे गडगडले. कांदा उत्पादक शेतकरी आता संकटात आलेला आहे. कांद्याला 8 ते 10 रुपये प्रति किलो बाजारभाव या ठिकाणी मिळत आहे. कांदा पिकवण्यासाठी येतो प्रति किलो 12 ते 13 रुपये खर्च. शेतातील केलेला खर्चही निघेना. हमी भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी. एस.टी. प्रवासधारकासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरू झाली आहे. तथापि एस.टी. प्रवासात या स्मार्ट कार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. कृपया या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.